या गरमीत असं एक सरबत बनवलं की लहान मुलंही खुश होतात. खरंच ही चव तुम्ही विसरू शकणार नाही. पहा यशसुद्धा किती आनंदाने पितो. इतकं चविष्ट आहे हे सरबत. हे बघा असं मस्त थंडगार कैरीचं सरबत. आता बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम ताजी कैरी घेऊन त्याची साल काढून घेऊ. बघा हे कटर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीना देखील ही साल काढू शकता. कशी छान साल निघाली आहे. आता कैरी कापून घेऊ. छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. बघा संपूर्ण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आपण. आता मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे टाकून घेऊ. जर मोठे तुकडे असतील तर ते अजून बारीक करून घ्यायचे आहे. आणि आता त्यात तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर टाकू शकता. मी एक कैरी घेतली म्हणून अर्धा वाटी साखर घेतली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता मिक्सर बंद करून छान अशी बारीक वाटून घेऊ आपण ते. उघडून पाहिलं तर थोडं जाडसर वाटलं म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा वाटून घेऊ. बघा माझ्याकडे आईस ट्राय नव्हता म्हणून मी ग्लासमध्ये पाणी ठेवून फ्रीजमध्ये बर्फ तयार केला. आता तो बाहेर काढू. आता पुन्हा थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊ. बर्फाचा गोळा एका भांड्यात टाकून घेऊ आणि अशा चाळणीने ही कैरीची पेस्ट गाळून घेऊ. आणि जो चोथा राहिला आहे ना तो पूर्ण व्यवस्थित असा बघा जो शिल्लक चोथा राहतो तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. हा फेकून द्यायचा नाही. हा खूप चविष्ट लागतो हा चोथा. बघा एकच नंबर लागतो. असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तो बर्फाचा गोळा. त्याच्यात मी अजून एक तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. बघा आता सगळं छान मिक्स केलं आहे. ग्लासमध्ये सर्व केलं किती छान सुंदर दिसतंय बघा. लहान मुलंही आनंदाने पितात हे सरबत. असं आहे आजचं थंडगार चविष्ट कैरीचं सरबत. तुम्हीही नक्की करून बघा आणि आपल्या स्वाद रसोई हबला नक्की शेअर सबस्क्राईब करा.